आईच्या भाषेत शाही मोदक म्हटलं की केसर दूध आलंच पाहिजे. इथे मी केसर हे दुधामध्ये थोडेफार भिजवून ठेवलेले होते. त्याच पद्धतीने खसखस देखील आलं पाहिजे. तर इथे आपण काय करणार आहोत, तर सगळ्यात पहिला आपण जी काही खसखस आहे ना ती घेणार आहोत आणि ती भाजून घेणार आहोत आणि भाजून नंतर ती मी कुटून घेणार आहे. आता इथे मी वेलची पूड आणि जायफळ पूड घेतलेली आहे. मी दोन्ही वापरते, त्यांनी स्वाद खूपच छान येतो. त्याच पद्धतीने इथे मी खसखस घेतलेली आहे 2 टेबलस्पून आणि ती आपल्याला खूप चांगल्या रीतीने कोरडी भाजून घ्यायची आहे. तर ती मी इथे भाजून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हवे आहेत ड्रायफ्रूट्स. तर इथे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. पिस्ता, बदाम, काजू, अक्रोड एक्सेट्रा. इथे मी फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि ते आपल्याला छान तुपामध्ये परतू. तर सगळ्यात पहिला आपण कढईमध्ये तूप घेऊयात आणि त्याच्यामध्ये हे जे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते थोडेसे गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेऊयात आणि नंतर ते सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आजी नेहमी म्हणायची, अजून एक आठवतं मला, की सारण हा आपण आपल्या राजासाठी बनवतोय, मग तो शाही असला पाहिजे. त्यामुळे ती केव्हाही जेव्हा मोदकाचं सारण बनवायची ना तर ते असं शाही सारणच तिचं असायचं. जे त्यात सगळं अगदी केशर दूधपासून जायफळ, वेलची, भरपूर ड्रायफ्रूट्स, म्हणजे प्रत्येक घासाला दाताखाली ड्रायफ्रूट्स हे लागलेच पाहिजेत असं तिचं एक अट्टहास असायचा. आहे भाजलेली खसखस. आता याला आपण कुटून घेणार आहोत कारण की त्याचा स्वाद खूप छान लागतो जेव्हा आपण खसखस हा कुटून एखाद्या पदार्थामध्ये घालतो. आणि इकडे मी जी काही आपली खसखस होती ना ती खलबत्त्याच्या वरवंट्याने काय केलेली आहे, थोडीशी कुटून घेतलेली आहे त्याचा स्वाद इन्हान्स करण्यासाठी. मी खोबऱ्याचा चव घेतलेला आहे. खोबऱ्याचा चव आपण केव्हाही घेतो तेव्हा त्याचं प्रमाण कसं ठेवायचं तेही सांगते. तर एखाद्या पातेल्यामध्ये हे खोबऱ्याचा जो चव असतो ना तो दाबून दाबून बसवायचा. मी पाहताय माझा हा अर्धा दाबून खोबऱ्याचा चव बसलेला आहे. तर आता इतकाच किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी मी गूळ घेईन, अर्धा पातेला इतकंच. आणि आयडियल प्रमाण म्हणाल तर काय करायचं, 1 वाटी जर खोबऱ्याचा चव असेल ना तर जवळजवळ अर्धा वाटी गूळ हा लागतोच लागतो. चला तर मग ह्या तुपामध्ये सगळ्यात पहिला आपण काय करूयात, हा खोबऱ्याचा चव घालूयात आणि एकीकडे एवढ्याच प्रमाणात काय करूयात, गुळाचा किस करून जो घेतलेला आहे ना तो देखील घेऊयात. आता हा खोबऱ्याचा चव आणि हा किसलेला गूळ पूर्णपणे एकत्र करूयात आणि गॅस सुरू करून परतून घेऊयात की जेणेकरून जो काही गूळ आहे ना तो या खोबऱ्याच्या चवामध्ये खूप चांगल्या रीतीने एकसर होईल. एका साईडला जे आपण केशर दूध करून ठेवलं होतं ना ते याच स्टेजला आपण काय करूयात, याच्यामध्ये घालून घेऊयात आणि छान रीतीने परतून घेऊयात. म्हणजे जो केसरचा स्वाद आहे ना तो या पूर्ण नारळाच्या चवाला अतिशय चांगल्या रीतीने लागला. आपला जो गूळ होता ना तो अतिशय सुंदर रीतीने या नारळाच्या चवामध्ये मिक्स झालेला आहे. आता काय करूयात, जे काही आपली वेलची पूड आणि जायफळ पूड होती ना ती आता आपण याच्यामध्ये मिक्स करूयात. आणि लागलीच जे आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते, हे तळलेले ड्रायफ्रूट्स पण आपण काय करूयात, या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊयात. आपला मस्त असा हा सारण तयार झालेला आहे मोदकाचा. तर हा तुम्ही कणकीचे मोदक करताना वापरू शकता अथवा उकडीचे मोदक करताना वापरू शकता अथवा तळणीच्या मोदकाला देखील वापरू शकता. तर आता गणपती जवळ येत आहेत. हा असा सात्विक शाही मोदकाचा नैवेद्य जेव्हा आपण आपल्या राजाला म्हणजेच आपल्या बाप्पाला मनोभावाने आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा बाप्पा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. अतिशय चवीला सुंदर, छान, सात्विक, गोड आणि खूप खूप स्वादिष्ट असे हे मोदक लागतात. तुम्ही नक्की एकदा अशा रीतीने शाही मोदक ट्राय करून पहा घरामध्ये. आता काय करूयात, सारण आपलं तयार झालेलं आहे. तर आता छानपैकी याचे मोदक वळून घेऊयात. तर मोदक तयार करत असताना आपण जेव्हा त्याचा
पाळी लाटतो ना, तर ती मध्ये जाड आणि कडेला पातळ अशी लाटून घ्यायची. तर इथे आपले मोदक हे पूर्णपणे तयार झालेले आहेत सारण भरून. आता काय करूयात, एखादी चाळणी असते ना आपल्या प्रत्येकाच्या घरात, त्याला पहिल्यांदा काय करायचं, तेलाने ग्रीस करून घ्यायचं किंवा तुपाने ग्रीस करून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाची टीप काय असते माहिती आहे, जेव्हा आपण उकडीसाठी पाणी तापवत ठेवलेलं असतो ना, तर त्याला एक उकळी आली की नाही हे आधी चेक करायचं आणि मगच त्याच्यावरती चाळण ठेवून त्याच्यावरती मोदक हे पेरायचे. तसे केल्याने मोदकाचं जे काही कणिक आहे ना ते डाडरत नाही, कठीण बनत नाही, ते मऊसूत बनतात. म्हणूनच उकळलेल्या पाण्यावर मोदकाची चाळण ठेवावी आणि जवळजवळ 20 मिनिटे हे असेच त्याला उकडून द्यावेत. इथे पाहताय मस्त मस्त वाफाळलेले जे काही मोदक होते ना आपले शाहीवाले, ते तयार झालेले आहेत. आता 11 मोदकांचा नैवेद्य बाजूला ठेवून उरलेल्या मोदकांवर ताव मारायला आम्ही सगळे रेडी.